भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमच्यासमोर एक अनुभव सादर करीत आहे। हे अनुभव ज्यांच्या सोबत घडले त्यांचं नाव डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई गुरुबेले। हे राहणारे मोंगरा, तहसील गोंदिया, जिल्हा गोंदिया। पहा सेवकांनो, त्यांच्यावर मार्गात येण्याआधी किती आपत्ती आली, मी तुमच्यासमोर ते सादर करीत आहे। सर्वांना माझा नमस्कार जी। डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी हे डॉक्टर होते। कौलेवाडा ह्या गावी ते डॉक्टर आणि शिक्षक पण होते। त्यांच्या पत्नीच्या अंगावर सुजन आणि फुलन आलेली होती। पुष्कळ औषधी केले तरी पण काही आराम व्हायचं नाही। डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी डॉक्टर होते, ते पत्नीचा इलाज पण करत होते, तरी त्यांच्या पत्नीला काही आराम झालेला नव्हता। त्यांच्या घरी अमावस पौर्णिमा जसं यायची तसे त्यांच्या घरचे गाय मरायचे। त्यांनी गोंदिया इथे पत्नीचं इलाज केलं, मोठे मोठे डॉक्टरांकडे दाखवले गोंदियाला, पण काही आराम झालं नाही। त्याने गोंदियावरून नागपूरला नेले पत्नीला, तिथे पण इलाज केलं, पण तिथं पण त्यांच्या पत्नीला काही आराम झालं नाही। डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी पत्नीची तब्येत पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडायचे। खूप विचार करायचे गुरुबेलेजी की कसं काय होणार, कसं नाही। खूप औषधी पण केले पण आराम काही झालं नाही। मग त्यांनी विचार केला नागपूरला नेले तर नागपूरचे पण मोठे मोठे डॉक्टर झाले, पण तिथं पण काही आराम झालं नाही। त्यांनी तिथं विचार केला की नाही, आपण गावाला जाऊ आणि आपले जे देवी वगैरे आहेत, देवधामी पूजत होते ते, तिथं आपण देवीधामीला पूजा करू आणि आपले दुःख दूर करू। पत्नीला तसेच काही आराम नाही झाले। पत्नीला नागपूरवरून घेऊन आपल्या गावाला आले, मोगऱ्या ह्या गावी। मोगऱ्याला आले आणि त्यांनी जे देवीधामी होते त्यांची पूजा वगैरे सर्व केले, पण त्यांच्या पत्नीला काही आराम झालं नाही। त्यांनी विचार केलं, ते अंधश्रद्धेकडे वळून गेले। त्यांनी जे तांत्रिक मांत्रिक म्हणतात त्यांना घरी बोलवले। त्यांच्या घरी लिंबू वगैरे काही काटपीट करून सनेर त्यांच्या पत्नीच्या अंगातून काही काढण्याची कोशिश केलं आणि थोड्या वेळासाठी त्यांच्या पत्नीच्या थोडीशी तब्येत वगैरे बरी वाटली। काही क्षणासाठी त्यांची तब्येतीला आराम झालं, पण पहा सेवकांनो, अजून दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खराब झाली। ते तांत्रिक काय म्हणतात गुरुबेलेजींना की तुम्हाला 2 किलोचा कोंबडा आणि 1 बॉटल दारू लागेल। त्यांनी म्हटलं कशासाठी जी? तर तो तांत्रिक काय म्हणतो, आपल्याला जे मरखट असते त्याच्यावर आपल्याला कोंबड्याला अर्पण करावं लागते आणि दारू पण द्यावं लागते, न वाचलेला कोंबडा आपल्याला खावा लागेल। गुरुबेलेजींना तसेच केलं। त्यांचं घरामध्ये भूतबाधा आहे म्हणून त्या तांत्रिकाने सांगितलं आणि गुरुबेलेजींना त्यांच्या गोष्टीवर विश्वास केला। त्यांच्या पत्नीला काही क्षणासाठी आराम झालं, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीची तब्येत तशीच झाली। खाटेवर झोपली राहायची, न उठत होती, न जेवण करत होती, न बसत होती सावित्रीबाई। एवढी घरावर त्यांच्या आपत्ती आली होती। बिचारे डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी खूप रडायचे मनात आणि खूप विचार करायचे की एवढा करून पण माझ्या पत्नीला, त्यांनी 3 लाख रुपये असे याच्यामध्ये पंडा पुजारी वगैरे सर्व केलं, 3 लाख रुपये नाश केलं, पण त्यांच्या पत्नीला काही आराम झालं नाही। त्यांची पत्नी दोघे मुलांना सकाळीच उठत काम करायचे, दोघे मुले, आणि शाळेमध्ये जायचे। मग तिकडून येऊन अजून काम करायचे, अजून शाळेतून यायचे ना अजून काम करायचे। सकाळीच काम करायचे, सायंकाळी काम करायचे। असे पाहून सावित्रीबाईचे दोघे मुलांना काम करताना बघून सावित्रीबाईच्या डोळ्यातून अश्रू पडायचे। त्यांनी मुलांना म्हटलं की बेटा, मी आता जगू शकत नाही, कारण माझी इच्छा नाही आहे आता। कारण एवढे त्यांच्यावर सुजन आणि फुलनमुळे त्यांना खूप तकलीफ व्हायची। मला हे तकलीफ त्या मुलांना म्हणायची की मला हे तकलीफ सहन नाही होत बेटा, आता मी जगू शकत नाही। ते पाहून डॉक्टर पी.के. गुरुबेलेजीच्या
डोळ्यातून अश्रू पडायचे. कसं करू बा, मी सर्व केलं पण माझ्या पत्नीची तब्येत बरी होत नाही, काय करू? पूर्ण परिवार बसून रडायचा. एके दिवशी मग डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी या कौलेवाडा गावी आले. त्यांच्याकडे एक व्यक्ती आलं इलाज करायला आणि त्यांच्या मागे मागे एक सेवक पण आलं. त्या सेवकाचं नाव आहे मंगली भाऊ. कौलेवाडा ह्या गावचे मंगली भाऊ होते. ते डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी विचारलं की काय झालं जी, तुम्ही का टेन्शन आहे का तुम्हाला? तुमचा चेहरा असं का दिसत आहे? त्यांनी मंगली भाऊला काय म्हटलं, काय सांगू भाऊ, घराची दशा, न पाहून होत, न खाऊन होत, न काही होत. पत्नीची तब्येतमध्ये सुधारणा येत नाही आहे. मी औषधी उपचार केलं, पंडा तांत्रिक, पंडा पुजारी सर्व केलं, औषधी केलं, पण माझ्या पत्नीचे सूजन आणि फुलन जे आले आहे, एवढं औषधी पण करून सर्व करून माझ्या पत्नीला काही आराम होत नाही. माझी पत्नी बेडवर झोपलेली आहे, न उठत, न बसत, न खात, न पीत. त्यांनी पूर्ण गोष्ट सांगितलं मंगली भाऊला. तर मंगली भाऊ काय म्हणतात, तुम्हाला हे दुःखाच्या मार्गातून निघायचं आहे आणि सुखाच्या मार्गात यायचं आहे. ते म्हणतात ना, एक मन आहे मरता क्या और करता क्या, तसं म्हणून मंगली भाऊ काय म्हणतात डॉक्टर पी.के. गुरुबेलेजींना की तुम्ही परमात्मा एकचा मार्ग धरा. त्यांनी खूप विचार केलं. त्यांनी असं म्हटलं की माझे एवढे देवी धामी राहून मी एवढा केलं तर आराम नाही झाला नाही, परमात्मा एकच्या मार्गामध्ये मला कसं समाधानी मिळेल? त्यांनी मंगली भाऊला असे विचारलं की मी एवढं करून आराम नाही झालं तर मला परमात्मा एकच्या मार्गामध्ये येऊन मला आराम लागेल का? मंगली भाऊनं म्हटलं तुम्हाला पूर्णपैकी आराम लागेल, फक्त तुम्ही एक वेळा मार्गात तर जाऊन बघा. त्यांनी गोष्ट केलं मंगली भाऊसोबत आणि सायंकाळच्या वेळेवर घरी गेले. त्यांनी पत्नीच्या समोर अशी गोष्ट केली की आपल्याला आता परमात्मा एकच्या मार्गामध्ये जायचं आहे, कारण आपले दुःख परमात्मा एकच्या मार्गामध्ये जाऊ तेव्हाच आपले दुःख दूर होतील. पत्नीच्या समोर त्यांनी असे शब्द मांडले. सकाळी सांगोड वगैरे केली आणि तिरोडा याच्या जवळ एक वडेगाव म्हणून 5 किलोमीटर अंतरावर वडेगाव हा गाव आहे. पूर्ण सहपरिवार घेऊन डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी, चौधरी काकाजी वडेगावचे ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आहेत, त्यांच्याकडे ते गेले. तिथे आपले पूर्ण दुःख सांगितले कार्यकर्ता काकाजींना आणि काकाजींना सांगितल्याच्या नंतर काकाजींना त्यांना आदेश दिले. त्यांना असं करायला लागेल म्हणून पूर्ण कार्यकर्ता काकाजींना आपले आदेश सांगितले आणि 11 दिवसाचे त्यांना कार्य दिले. त्यांनी आपले 11 दिवसाचे कार्य घरी नेले आणि कार्य सुरू झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी 11 दिवस झाले आणि त्यांच्या पत्नीच्या अंगातून जे मोंदरे होते थोडे थोडे कमी झाले, पण त्यांची सूजन काही कमी झालेली नव्हती. असे करता करता त्यांनी कार्य वगैरे घेतले. 7, 11, 21, 7, 11, 21 दिवसाचे कार्य करत असताना त्यांच्या पत्नीच्या मध्ये सुधारणा आली, पण त्यांची फुलन आणि सूजन जात नव्हती. त्यांनी एक दिवशी असं विचार केलं की नाही, आपण त्याग घडवू. त्यांच्या पत्नीचे सूजन आणि जे सूजन आली होती ना, फुलन आली होती, ते जात नव्हती. तर त्यांनी विचार केला की त्याग घडवू आणि कार्यकर्ता काकाजीकडे जाऊन त्यांनी त्यागाचे कार्य घेतले. कार्यकर्ता काकाजींना त्याने आदेश दिले, शब्द दिले आणि ते घरी त्यागाचे कार्य घडवत राहिले. कार्य घडवताना 21व्या दिवशी सावित्रीबाई बेडवर झोपलेली होती खाट्यावर. रातच्या 10 वाजेच्या सुमारास त्यांना त्यागाच्या कार्याचा 21वा दिवस सुरू होता. 21व्या दिवशी खाटेवर झोपली होती आणि सायंकाळच्या रातच्या 10 वाजे पहा बाबा हनुमानजी मधुमक्खीच्या रूपामध्ये आली आणि तिच्या पायाला डंस केले आणि तिच्या अंगातले जेवढे पण सूजन फुलन होती पूर्ण नाहीसा झाली आणि सावित्रीबाईंना पूर्णपैकी आराम झाला. त्यागाचे कार्य घडवले आणि 24/6
1986 दिवशी त्यांचे त्यागाचे कार्य संपले आणि 25/6/1986 ह्या क्षणी त्यांचे त्यागाचे हवनाचे कार्यक्रम संपन्न झाले. त्याच्यानंतर डॉक्टर पी.के. गुरुबेलेजींनी विचार केलं की नाही, आपण टिमकीला जाऊ आणि बाबांना आदेश देऊ आणि आपल्या घरापर्यंत बोलवू. डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी टिमकीला गेले, बाबांना निमंत्रण करायला गेले आणि बाबांना निमंत्रण दिले. बाबा जुमदेवजींनी तो निमंत्रण स्वीकार केलं आणि डॉक्टर पी.के. गुरुबेलेजी यांच्या निवासस्थानी बाबा जुमदेवजी त्यांचे निवासस्थानी आले. असे करता करता बाबा जुमदेवजी 3 वेळा त्यांच्या निवासस्थानी आले. पहा सेवकांनो, बाबांनी त्यांचे दुःख दूर केले आणि त्यांचं जीवन सुखाचं केलं. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन करा आणि सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण करा. मी पण करेन आणि तुम्ही पण करा. पहा, माझ्याशी बोलण्याच्या न्यायामध्ये आणि सांगण्यामध्ये चूक झाली असेल तर मी क्षमा मागते, मला क्षमा करा. आणि हा अनुभव सत्य घडलेला अनुभव आहे. म्हणून परमात्मा एकचा मार्ग धरा आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन करा. सर्वांना माझा नमस्कार जी.